केवळ त्यांच्या पुरती न राहता त्यांनी हा पायंडा पाडून दिला की ज्या ज्या वेळेस असिद्ध आपत्ती येईल, विशेषतः तुमचा आमचा जो शेतकरी समाज आहे यांच्यावरच अशी जास्तीत जास्त वेळ येते, कारण आपण दुहेरी संकटात असतो, आसमानी आणि सुलतानी पण. तर संघर्ष समितीचं इथं विशेष कौतुक आहे की ते सुलतानी संकटाला नेहमीच तोंड देत असतात. आसमानी संकटामध्ये आपण सगळ्यांनी मिळून गोदाकाठच्या मंडळींना जो हात दिला त्याचं कौतुक संयोजकांनी जे केलं त्यांचे खूप खूप आभार मानतो आपण. केवळ आभारापुरते नाही तर आपण समाजाला हा पायंडा पाडून दिला, प्रेरणा दिली की केवळ आत्ताच नाही तर यानंतरही अशा कधी ज्यावेळेस घटना घडतील त्यावेळेस आता आलेल्या संस्था बोटावर मोजण्या इतक्या असतील, सामाजिक कार्यकर्ते संस्था अजून भरपूर आहेत, परंतु सगळ्यांनीच अजून पुढे यावं, अजून ही मदत मोठी करावी अशी अपेक्षा त्यांची आहे. तर अशा या संयोजकाच्या कार्यक्रमाला सलाम करतो आणि माझं थोडक्यात मनापासून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.